महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. तू या जंगलात यायच्या आधीच आमसेंची गुहा शोधून काढली होती मी. आत गेलो, पण आतल्या गुहेच्या जंजाळातून मला त्यांचा सिक्रेट रस्ता सापडला नाही. आता नीळावंतीपर्यंत पोहोचणं अवघड आहे. तिला आतून बाहेर काढणं हाच ऑप्शन आहे. नंतर तू आलास. तू आमसेंशी ओळख केली. त्यांच्याशी कसं डील केलंस ते तुझं तुला माहिती. रोज आत जाऊन नीळावंतीला भेटायलाही लागलास. तुझ्याकडून नीळावंतीपर्यंत पोहोचणं अशी आशा तयार झाली होती. पण आता गुहेतला रस्ता तू सांगत नाहीयेस. त्यामुळे नीळावंतीलाच गुहेबाहेर बोलावून बाहेर तिला संपवणं हाच एक रस्ता आहे माझ्याजवळ. आणि हे डायनामाईट याचं काय? विक्रमने विचारलं. हे एका खाणीतून आणलंय. डोंगर फोडायला वापरतात हे. तू यायच्या आधी हा प्लान बी होता माझा. प्लान बी? तू यायच्या आधी अशा अनेक डायनामाईटच्या नळकांड्या मी गुहेच्या आत लावलेल्या होत्या. जर मला नीळावंतीला बाहेरच नाही काढता आलं तर तिथे स्फोट करून ही गुहाच बुजवून टाकीन. आतमध्ये लोकासकट नीळावंतीही मरेल, पण तिचं काळीच काहीतरी करून दगडाखालून काढता येईल मला. हेल्बग अतिशय थंडपणे बोलला. विक्रमला हेल्बगच्या रूपात तो स्वतःचंच प्रतिबिंब आरशात पाहतो की काय असं वाटू लागलं. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा विक्रमसारखाच माणूस होता हेल्बग. महत्वाकांक्षा जोपासणाऱ्या दोन हिंसक पुरुषांची स्पर्धा होती ती. तरी विक्रमला निरपराधी आमसेंचे चेहरे आठवले. आतमध्ये म्हातारी माणसं आहेत, लहान बाळं आहेत. विक्रम बोलला. हेल्बग त्यावर हसला. नीळावंती तुझ्या डोक्यात घुसून तुला सॉफ्ट बनवते विक्रम. हेल्बग घोड्याचा लगाम पकडून चालू लागला. आमचे गुहेतच राहतात हा हेल्बगचा गैरसमज विक्रमने तसाच ठेवला. आमचे गुहेमार्गाच्या जंजाळापलीकडे मोकळ्या जागेत आकाशाखाली राहतात हे विक्रमने हेल्बगला मुद्दाम सांगितले नाही. रहस्यच राहू दिले. दोघांनी काहीही न बोलता राजगिरीचा डोंगर उतरायला सुरुवात केली. विक्रमला देवसरीत जायचं होतंच. राजगिरी उतरून तामगिरी डोंगरावर असलेल्या डाकिनी जाळीला वळसा घालून दोघे बाहेर आले. काळसंबंध, घैसास आणि पूज्य तिघांना टाळून दोघे सातगिरीची घळी चढले. सातगिरीच्या माथ्यावरल्या घैसासच्या झोपडीपाशी आले. हेल्बगने आपला घोडा एका झाडाखाली बांधला. हेल्बग झोपडीच्या मागच्या दाट झाडीत जाऊ लागला. विक्रमला आश्चर्य वाटले. आता इथे काय आहे? हेल्बगने आपल्या बंदुकीत गोळ्या भरत सांगितलं. इथं प्लान ए आहे. प्लान ए? तो काय? विक्रमने विचारलं. नीळावंती स्वतःहून इथे येणार, मरणार. मला तिचं काळीज मिळणार. हेल्बग विक्रमला दाट झाडीत घेऊन आला. तिथं वज्रयंत्र आणून ठेवलेलं पाहून विक्रमला आश्चर्य वाटलं. एवढं मोठं दगडी यंत्र हेल्बगला एकट्याला घैसासच्या जमिनीखालच्या यादवकालीन तळघरातून काढता येणं शक्य नाहीच. यंत्राला बाहेर काढण्यासाठी हेल्बगला घैसासने मदत केलेली दिसत होती. यंत्राच्या दगडावर वर निघताना घासून ताजे ओरखडे पडलेले दिसत होते. विक्रमने आपल्या नाकाला हात लावला. इथे घाण वास कसला येतोय? हेल्बगने हाताने यंत्राच्या मागच्या बाजूला पकडलेल्या मृतदेहाचा खच दाखवला. इथे 7-8 मोठमोठे गवे मरून पडले होते. त्याच्याच बाजूला एक तरसही मरून पडलेला दिसला. हेल्बगने वज्रयंत्राचा गव्यावर प्रयोग करून त्यांना संमोहित केलं असावं. समूहातले सगळे गवे मरून पडल्यावर हे तरस गव्यांना खायला आलं असावं. नंतर हेल्बगही तरसाला गुंगवून त्यालाही मारून टाकलं असावं. असा लांब पल्ल्याचा अंदाज विक्रमने ताबडतोब लावला. हेल्बग म्हणाला, नीळावंतीची कमजोरी म्हणजे मृत्यू, बरोबर? मग जंगलात एकाच वेळी अनेक प्राणी मरू लागले तर नीळावंती त्याचं कारण शोधत शोधत इथे येईल. ती इथे आली की हे आहेच माझ्याकडे.
हेलबग आपली बंदूक उभी धरून म्हणाला. वज्रयंत्राचं वरचं दगडी झाकण उघडून हेलबग यंत्रात चढला. आत चढून लायटरने पंती पेटवली. गळ्यातल्या क्रॉसचं चुंबन घेतलं. यंत्रातल्या पाण्यात आपली पाठ बुडवली. फक्त डोकं वर ठेवलं. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.